श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा उत्सव आहे. या 9 दिवसात नवदुर्गा म्हणजेच देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावनेने केलेल्या पूजेचे हजारपट फळ मिळत असते. शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 22 सप्टेंबर 2025 वार सोमवारपासून नवरात्री सुरू होत आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आहे आणि दुपारी 11:49 ते 12:38 असणार आहे. पण लक्षात घ्या, यावेळी तुम्हाला घट बसवणे शक्य नाही झाले तर दिवसभरात तुम्ही केव्हाही घट बसवू शकता. कारण देवी आईला वेळेपेक्षा, शुभमुहूर्तापेक्षा आपली भक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे मनात कुठल्या प्रकारची शंका न आणता तुम्ही मिळेल त्या वेळेत घट बसवू शकता. आता घट बसवण्याची पद्धत ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात जी पद्धत असेल त्याच पद्धतीने घट बसवावा. आता बघा, काही ठिकाणी घट हे दुरडीत बसवले जातात, तर काही ठिकाणी पत्रावळ किंवा ताटात बसवले जातात, तर काही ठिकाणी केळीचे पान घेतले जाते. पत्रावळ घेत असाल तर एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्रावळ ही प्लास्टिकची नको. कारण प्लास्टिकची पत्रावळ ही पाणी धरून ठेवते, त्यामुळे धान्याला मोड येत नाही आणि मोड आले नाही तर ते कुजतात, बुरशी येते, त्याला वास येतो. आता मोड येण्यासाठी माती ही महत्त्वाची आहे घटासाठी. तर गावाकडे असाल तर खूपच छान. गावाकडे असाल तर तुम्हाला माती ही भुसभुशीत अशी मिळून जाईल. पण शहरात असाल तर विकत मिळते ती माती देखील तुम्ही वापरू शकता. पण माती ही जास्त ओली किंवा चिकट नको. समजा मिळालीच तुम्हाला चिकट माती तर त्यात थोडी वाळू मिक्स करा, जेणेकरून माती पाणी धरून ठेवणार नाही आणि धान्य जे आहे ते छान उगवेल. आता घट बसवताना कोणते धान्य वापरावे तर बघा, प्रत्येक भागात वेगवेगळे धान्य वापरतात. काही ठिकाणी 5 प्रकारचे धान्य वापरले जातात, काही ठिकाणी 7 प्रकारचे धान्य वापरले जातात, तर काही ठिकाणी 9 प्रकारचे धान्य वापरले जातात. तुम्ही तुमच्या इकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार धान्य वापरू शकता. आता धान्यामध्ये काय येतं तर जसं की गहू, बाजरी, तांदूळ, हरभरा, तीळ, मूग, ज्वारी, जवस, मका असे असतात. यातून जेवढी घेत असतील ती तुम्ही घ्यावी. पण गहू हा थोडा जास्त घ्यावा, कारण गहू छान दाट उगवतो आणि घट पण छान हिरवागार आणि टवटवीत दिसतो. आता घटासाठी धान्य टाकताना त्यावर एक काळजी घ्यायची, तर त्यावर हलकीशी माती पसरवायची आहे आणि मधील भाग सोडायचा, जेणेकरून त्या ठिकाणी आपण आपला जो घट आहे तो स्थापन करू. पुन्हा त्यावर थोडी वरून माती टाकावी. माती टाकताना जास्त प्रमाणात टाकू नये, कारण जास्त प्रमाणात माती टाकल्याने धान्याला मोड येण्यासाठी अडचण निर्माण होते. आता रोज आपल्याला त्यावर थोडं थोडं हाताने किंवा फुलाने पाणी शिंपडायचं आहे किंवा टाकायचं आहे. डायरेक्ट पाणी त्यावर ओतू नये. त्याने काय होतं तर त्याने धान्य कुजतं आणि ते उगवायलाही वेळ लागतो. त्यावर बुरशी येते आणि घट छान हिरवागार आणि दाट उगवत नाही. आता बघा, घट कसा ठेवावा. आता मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात 1 नाणे घ्यावे, 1 सुपारी, हळदकुंड, गंगाजल आणि तांदूळ टाकावे. त्या घटातील पाणी वरील नारळाला, म्हणजेच घटावर जे नारळ ठेवणार असतो आपण, त्या नारळाला व त्याच्या बाजूच्या विड्याच्या पानांना लागले पाहिजे. कारण त्याने काय होतं ना, जी पाने आहे ती कोमेजत नाही. पहिल्या दिवशी विड्याची पानांची माळ घालतात, म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी जी असते ती विड्याची पान असते. म्हणजे पहिल्या दिवशी ही विड्याच्या पानांची माळ असते घटाला. घटावरील नारळाला हळदीने मळवट भरायचा आणि कुंकूचा एक छोटासा असा ठिपका ठेवून स्वस्तिक काढायचं. त्याने घट आकर्षकही दिसतो आणि तो अधिक शुभ देखील मानला जातो. घट हा देवघरात ठेवायचा. घट अंधाऱ्या ठिकाणी ठेवू नये. त्यावर सूर्यप्रकाश थोडा म्हणजे उजेड असला पाहिजे. रोज देवीची पूजा, आरती आणि जप नित्यनेमाने करावी. तुम्ही जर
सॉरी तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल 14 किंवा 1, 7 ते तुम्ही घटासमोर बसूनच करावे. ही होती घटस्थापना मुहूर्त आणि घट हिरवागार येण्यासाठीचे काही खास टिप्स. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद.